वेदांत अग्रवालची रिमांड होममध्ये आता रवानगी करण्यात आली। रिमांड होममध्ये पाठवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला, तर वेदांतला सज्ञान ठरवण्यासंदर्भातला निर्णय हा काही झालेला नाहीये। वेदांतला 5 जूनपर्यंत रिमांड होममध्ये ठेवण्याचे आदेश आता कोर्टाने दिलेत। वेदांतला 14 दिवस बाल सुधारगृहामध्ये ठेवलं जाणार आहे। तर लोकशाहीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। वेदांत प्रकरणी सरकारी पक्षाला मोठा धक्का बसलाय। वेदांतला कोर्टानं अल्पवयीन ग्राह्य धरलेलं आहे, तर सज्ञान घोषित करण्यासाठी महिला लागण्याची देखील शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, वेदांत अग्रवालची रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली। रिमांड होममध्ये पाठवण्यासंदर्भातला निर्णय आता कोर्टानं दिलेला आहे। आम्ही ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डला रिव्ह्यू ॲप्लिकेशन फाईल केले होते की सदर आरोपी हे ॲडल्ट म्हणून ट्रीट व्हायला पाहिजे आणि त्यांना रिमांड होममध्ये पाठवायला पाहिजे। सध्या ऑपरेटिव्ह ऑर्डर आम्हाला कम्युनिकेट करण्यात आलेली आहे की सदर आरोपीला 14 दिवसासाठी 5 जूनपर्यंत रिमांड होममध्ये पाठविण्यात येत आहे। ॲडल्ट विषयीची जी अर्ज आहे ते सध्या प्रलंबित आहे। आज ऑनरेबल कोर्टाने असे ऑर्डर्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला 5 जून 2024 पर्यंत आज रिहॅब होममध्ये ठेवण्याचे आदेश झालेले आहेत। हे जे रिहॅबिलिटेशन होम आहे हे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या, त्या ऍक्ट प्रमाणे हे आज त्यांचं डिटेन्शन झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।